गुड मॉर्निंग. बऱ्याच मित्रांच्या याच्या विनंतीवरनं आपण काय करत आहोत, लाईफ प्रोसेसेस किंवा सायन्स 10 CBSEचे जेवढे पण लेक्चर आहेत, जेवढे पण चॅप्टर्स आहेत, हे आपण आजपासून स्टार्ट करत आहोत. ॲक्च्युली काय होतं आहे की CBSE चे जेवढेही स्टुडंट्स आहेत यांना जरासं इंग्लिशमधनं प्रॉब्लेम होत होता. सो आपण आता काय करत आहोत की सगळे जे लेक्चर्स आहेत हे लेक्चर आपण मराठी प्लस इंग्लिश अशा लँग्वेजमध्ये आपण ते घेणार आहोत. सो CBSEचं 10th सायन्सचं फर्स्ट चॅप्टर आहे लाईफ प्रोसेसेस. सो आपण लाईफ प्रोसेसेसला आज जस्ट इंट्रोडक्शनला स्टार्ट करणार आहोत. इंट्रोडक्शन ऑफ लाईफ प्रोसेसेस. इफ वी सी अराउंड इन अवर एन्व्हायरमेंट, आपल्या एन्व्हायरमेंटच्या जर आजूबाजूला आपण बघितलं तर आपल्याला काय दिसतं, तर देर आर सम लिव्हिंग थिंग्स, अँड देर आर सम नॉन लिव्हिंग थिंग्स. ओके, काही लिव्हिंग थिंग्स आहेत, काही नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत. ओके, फॉर एक्झाम्पल जर आपण घेतलं स्टोन, चेअर, आपल्या आजूबाजूला असणारा फॅन. ओके, सो दीज आर ऑल द नॉन लिव्हिंग थिंग्स. हे नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत. काही लिव्हिंग थिंग्स आपल्याला दिसतात, फॉर एक्झाम्पल मॅन, वुमन. आपण ह्युमन घेऊया, ह्युमन. ओके, आफ्टर दॅट ट्रीज प्लांट्स, डॉग आहे, कॅट आहे, देर आर डिफरंट ॲनिमल्स. ओके, सो दीज आर लिव्हिंग थिंग्स. आता कशावरनं म्हणायचं की कोण लिव्हिंग आहे, कोण नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत. देर आर डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स अँड नॉन लिव्हिंग थिंग्स. काही त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. फर्स्ट ऑफ ऑल आपण त्या कॅरेक्टरिस्टिक्स बघूया आणि मग त्या कॅरेक्टरिस्टिकवरनं आपल्याला डिस्टिंग्विश करता येईल की लिव्हिंग थिंग कोणती आहे आणि नॉन लिव्हिंग थिंग कोणती आहे. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल काही कॅरेक्टर्स बघूया. फर्स्ट कॅरेक्टर आहे लिव्हिंग थिंग्स कॅन ब्रीथ. लिव्हिंग थिंग्स कॅन ब्रीथ. तर लिव्हिंग थिंग्स काय करू शकतात, श्वास घेऊ शकतात, ब्रिदिंग करतात. फॉर दॅट लिव्हिंग पर्पज त्यांना श्वासोश्वास करण्याची, ब्रिदिंग करण्याची खूप गरज असते. अनदर वे आपण काय म्हणू शकतो की नॉन लिव्हिंग थिंग्स कॅनॉट ब्रीथ. नॉन लिव्हिंग थिंग्सला कॅनॉट ब्रीथ, जगण्यासाठी ऑक्सिजनची गरज नसते. ओके, फॉर एक्झाम्पल जर बघितलं, ह्युमन बिईंग्स घेतले आपण, ह्युमन बिईंग्स और ॲनिमल्स घेतले. सो ह्यांना जिवंत राहण्यासाठी ऑक्सिजनची गरज आहे, ब्रिदिंग करण्याची गरज आहे. आपण रोज काय करतो आपल्या डेली लाईफमध्ये, आपण ब्रीथ करतो, श्वास घेणे आणि श्वास सोडणे, इनहेल आणि एक्सहेलेशनची प्रोसेस आपण डेली करत असतो. आफ्टर दॅट नॉन लिव्हिंग थिंग्स, फॉर एक्झाम्पल घेतलं आपण स्टोन, चेअर, फॅन, टेबल. यांना ब्रिदिंग करण्याची काही गरज असते का? नाही, यांना ब्रिदिंगची गरज नसते. ओके, सो नॉन लिव्हिंग थिंग्स कॅनॉट ब्रीथ. याच्यावरनं आपण म्हणू शकतो की लिव्हिंग थिंग्स ब्रिदिंग करू शकतात, नॉन लिव्हिंग थिंग्स ब्रिदिंग करत नाहीत. सेकंड, फॉर लिव्हिंग पर्पज, लिव्हिंग थिंग्सला कशाची गरज असते? फॉर ग्रोथ लिव्हिंग थिंग्स नीड फूड. ग्रोथसाठी लिव्हिंग थिंग्सला कशाची गरज असते? फूडची गरज असते. त्याचाच जर नॉन लिव्हिंग थिंग्सचा विचार केला तर फॉर ग्रोथसाठी दे डज नॉट नीड फूड. ग्रोथसाठी त्यांना फूडची गरज नसते. ओके, सो ह्युमन बिईंग्स, प्लांट्स असतील, ॲनिमल्स असतील, त्यांना जगण्यासाठी कशाची गरज असते? फूडची गरज असते, म्हणून ते फूड घेत असतात. नॉन लिव्हिंग थिंग्सला त्याच्यासाठी कोणत्याही प्रकारची फूडची गरज नसते. लिव्हिंग थिंग्स कॅन रिप्रोड्यूस. लिव्हिंग थिंग्स रिप्रोडक्शन करतात, तेच नॉन लिव्हिंग थिंग्स कोणत्याही प्रकारचं रिप्रोडक्शन करत नाहीत. जर
असं असतं, नॉन लिव्हिंग थिंग्सने रिप्रोडक्शन केलं असतं तर आपण काय केलं असतं, घरामध्ये फक्त एकच चेअर आणली असती, एकच स्टूल आणलं असतं आणि त्याच्यापासून एक चेअरपासून दुसरं चेअर, दुसऱ्या चेअरपासून तिसरी चेअर, अशा खूप साऱ्या चेअर्स आपण बनवत गेलो असतो. पण असं काही होत नाही. नॉन लिव्हिंग थिंग्स कधी रिप्रोडक्शन करत नाहीत, त्यांच्यासारखाच एक नवीन जीव तयार करत नाहीत, म्हणून आपण त्या प्रत्येक गोष्टी आपल्याला विकत आणाव्या लागतात. पण लिव्हिंग थिंग्स कॅन रिप्रोड्यूस, म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा डॉग असेल तर त्याच्यापासून आपल्याला पपी मिळतं. ओके, एखादं ह्युमन असेल तर त्याच्यापासून त्याच्या बेबी रिप्रोड्यूस होतो, रिप्रोडक्शन केलं जातं. हेनपासून चिकन मिळतं. ओके, सो ह्या प्रकारे काय होतं, लिव्हिंग थिंग्स काय करतात, त्यांच्यासारखाच एक नवीन जीव तयार करतात. फॉर एक्झाम्पल मँगो ट्री असेल तर मँगो ट्रीपासून आपण जर सपोज त्याची कोय असते, ती कोय जर आपण जमिनीमध्ये पेरली तर आपल्याला त्याच्यापासून काय मिळतं, एक मँगो ट्री मिळतं, छोटासा प्लांट मिळतं. ओके, सो प्रत्येक लिव्हिंग थिंग्स काय करतं, त्याच्यासारखाच एक जीव रिप्रोड्यूस करण्याचा प्रयत्न करतं, नवीन जीव तयार करण्याचा प्रयत्न करतं. ओके, त्याला रिप्रोडक्शन असं म्हणतात. सो लिव्हिंग थिंग्स कॅन रिप्रोड्यूस, नॉन लिव्हिंग थिंग्स कॅन नॉट रिप्रोड्यूस. ओके, फोर्थ एक कॅरेक्टरिस्टिक्स आहे की लिव्हिंग थिंग्स कॅन मूव. कॅन मूव मीन्स काय करतात, लिव्हिंग थिंग्स मूवमेंट करतात. लिव्हिंग थिंग्स काय करतात, मूवमेंट करतात, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हालचाल करतात. तेच नॉन लिव्हिंग थिंग्स कॅनॉट मूव. नॉन लिव्हिंग थिंग्स कॅनॉट मूव. नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत हे, जोपर्यंत आपण त्यांना हलवत नाही, जोपर्यंत त्यांना आपण फोर्स लावत नाही, तोपर्यंत ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मूव्ह होत नाहीत. ओके, सो ह्या कॅरेक्टरिस्टिक्सवरनं आपण काय म्हणू शकतो की लिव्हिंग थिंग्स, देर आर टू काइंड्स ऑफ थिंग्स इन आवर एन्व्हायरमेंट. फर्स्ट वन इज लिव्हिंग थिंग्स अँड सेकंड वन इज नॉन लिव्हिंग थिंग्स. आता जर मुवमेंटबद्दल म्हणाल तुम्ही, तर तुम्ही म्हणाल सर आपण तर ट्रीजला काय म्हणतो, ट्रीज आर द लिव्हिंग थिंग्स. पण ट्रीज कुठं मुवमेंट करतात, ट्रीज कुठे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. तसं जर बघायला गेलं तर बघा, सपोज दिस इज अ सॉइल आणि हा आपला प्लांट आहे. ओके, प्लांट आहे. सो जेव्हा हा प्लांट आपण लावला होता तेव्हा हा प्लांट कसा असेल, एकदम छोटूसा असेल. ओके, मग आफ्टर दॅट त्याचे जे रूट्स आहेत, हे रूट्स हे डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये मूव्ह होत आहेत आणि हा प्लांट ग्रो होणार तेव्हा तो अपवर्ड डायरेक्शनमध्ये मूव्ह होणार. ओके, सो प्लांट्समध्ये देखील काय होते, मूवमेंट होत असते. प्लांट्स देखील अपवर्ड अँड डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये मूव्ह होतात. त्याचं जे स्टेम असेल, स्टेम अपवर्ड डायरेक्शनमध्ये मूव्ह करेल आणि त्याचे जे रूट्स असतील, हे रूट्स डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये मूव्ह करतात. अशा पद्धतीने आपण म्हणू शकतो की लिव्हिंग थिंग्समध्ये ट्रीज जे आहेत, ट्रीज देखील काय करतात, मूवमेंट करतात. मग हे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, हे कॅरेक्टरिस्टिक्स ज्या लिव्हिंग्समध्ये दिसतील त्यांना आपण लिव्हिंग थिंग्स म्हणतो आणि ज्यांच्यामध्ये हे कॅरेक्टरिस्टिक्स दिसतील त्यांना आपण काय म्हणणार आहोत, नॉन लिव्हिंग थिंग्स असं म्हणणार आहोत. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल आपण रिव्हिजन करून घेऊ थोडक्यात, लिव्हिंग थिंग्स म्हणजे काय आणि नॉन लिव्हिंग थिंग्स म्हणजे काय. लिव्हिंग थिंग्स म्हणजे काय, मग जे ब्रिदिंग करतात त्यांना लिव्हिंग थिंग्स म्हणणार, जे ब्रिदिंग करत नाहीत त्यांना नॉन लिव्हिंग थिंग्स म्हणणार. ज्यांची ग्रोथ होते, यांची वाढ होते, पहिलं बेबी छोटं असतं, हळूहळू मोठं होत जातं. सो बेबीची ग्रोथ होते म्हणून बेबी काय आहे, लिव्हिंग थिंग्स आहे. तेच जर स्टोन आज एवढूसा असेल तर 10 वर्षानंतर देखील तो एवढाच दिसणार आहे, त्याची ग्रोथ होणार नाही आहे. सो स्टोन इज अ नॉन लिव्हिंग थिंग्स कारण त्याची ग्रोथ होत नाही आहे. ओके, ग्रोथ होण्यासाठी प्लांट्स आणि ॲनिमल्सला फूडची रिक्वायरमेंट असते. जसं आपण रोज वरण भात वगैरे जेवतो, काहीतरी खातो, फ्रूट्स खातो, व्हेजिटेबल्स खातो. प्लांट्स असतील, प्लांट्स जमिनीमध्ये वॉटर मिनरल्स ॲब्सॉर्ब करतात सॉईलमधून. ओके, सो त्यांच्या ग्रोथसाठी त्यांना कशाची गरज असते, फूडची गरज असते. तेच जर नॉन लिव्हिंग थिंग्सच्या बाबतीत बोलायला गेलं तर त्यांच्या ग्रोथसाठी कोणत्याही प्रकारच्या फूडची गरज नसते. लिव्हिंग थिंग्स कॅन रिप्रोड्यूस, लिव्हिंग थिंग्स त्यांच्यासारखाच एक जीव तयार करतात. नॉन लिव्हिंग थिंग्स कॅन नॉट रिप्रोड्यूस, ते त्यांच्यासारखा जीव तयार करत नाही. ओके, लिव्हिंग थिंग्स कॅन मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस, नॉन लिव्हिंग थिंग्स कॅनॉट मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. फ्रॉम
all these characteristics we can say that there are two kinds of things in our environment. First is the living things and second is the non living things. Okay, so आता जस्ट काही ह्या 1-1.5 वर्षापासून कोरोनाने धुमाकूळ घातलेला आहे. ओके, सो हा जो कोरोना आहे, या कोरोनाचा जो व्हायरस आहे, ह्या व्हायरसबद्दल बऱ्याच सायंटिस्ट लोकांमध्ये एक दुमत होतं. काय काही सायंटिस्ट म्हणत होते की दिस व्हायरस इज अ लाईव्ह, आणि सेकंड काही जण म्हणायचे म्हणजे हा लिव्हिंग आहे, आणि काही जण म्हणत होते इट इज ए नॉन लिव्हिंग. सायंटिस्ट लोकांचं म्हणणं होतं असं. ओके, सो लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग, कारण ह्याच्यामध्ये दुमत असण्याचं कारण काय होतं की वेन दिस व्हायरस इन आवर सराउंडिंग, सपोज हा व्हायरस आहे आपल्या सराउंडिंग्समध्ये, त्याला असे स्पाइक्स वगैरे होते. आपण मोठा काढूया. ओके, सो आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये जेव्हा हा अवेलेबल असतो त्यावेळेस इट इज इन अ डेड फॉर्म. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं लिव्हिंग कॅरेक्टरिस्टिक्स नाही दिसत. बट वेन दिस व्हायरस एंटर्ड इन टू अवर सेल, जेव्हा तो आपल्या सेलमध्ये जातो, सेलमध्ये गेल्यानंतर मात्र त्याच्या लिव्हिंग ॲक्टिव्हिटीज स्टार्ट होतात आणि मग तो रिप्रोडक्शन करायला लागतो. त्याच्यासारखाच नवीन जीव रिप्रोड्यूस करतो आणि त्याची ग्रोथ तिथे होते. कुठे? इन अवर सेल. आपल्या बॉडीमध्ये गेल्यावर, आपल्या सेलमध्ये गेल्यावर त्याची ग्रोथ स्टार्ट होते. म्हणून काही जणांचं म्हणणं आहे की तो लिव्हिंग आहे, बट काही जणांचं म्हणणं आहे की तो नॉन लिव्हिंग आहे. सॉरी. ओके, सो अशा पद्धतीने आपण बघितलं की लिव्हिंग थिंग्स आणि नॉन लिव्हिंग थिंग्स. सो इन दिस चॅप्टर आपण काय बघणार आहोत, आपल्या लिव्हिंग थिंग्समध्ये कोणकोणत्या प्रकारच्या लाईफ प्रोसेसेस होतात हे आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये शिकायचं आहे. सो हे कळलं असेल. सो टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस. आपण याच्या पुढे जाणार आहोत. ओके, आता फर्स्ट ऑफ ऑल आपण जर आपल्या बॉडीचा विचार केला तर आपली ही बॉडी कशी तयार झालेली आहे, कशी फॉर्म झालेली आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यात स्मॉलेस्ट युनिट ऑफ अवर बॉडी, आपल्या बॉडीचा जर सगळ्यात स्मॉलेस्ट युनिट आपण जर बघितला तर काय आहे, सगळ्यात स्मॉलेस्ट युनिट इज अ सेल. सगळ्यात स्मॉलेस्ट युनिट इज अ सेल. सेल हा सगळ्यात लहान भाग आहे आणि खूप सारे सेल्स एकत्र आले. खूप सारे सेल्स एकत्र आल्यावर देर इज अ फॉर्मेशन ऑफ ए टिश्यू. काय तयार होतं? टिश्यू तयार होतात. असे खूप सारे टिश्यूज एकत्र आले की त्यापासून काय तयार होतं, एक ऑर्गन तयार होतं. ऑर्गन, अवयव. देर आर डिफरंट ऑर्गन्स इन आवर बॉडी, आणि खूप सारे असे ऑर्गन्स एकत्र आले की त्यांच्यापासून एक ऑर्गन सिस्टीम तयार होते. काय तयार होते? ऑर्गन सिस्टीम. आता फॉर एक्झाम्पल आपण बघूया की कोणकोणते ऑर्गन्स आहेत. फॉर एक्झाम्पल जर आपण घेतलं आपल्या बॉडीमध्ये असलेला लंग. ओके, लंग्स आणि त्याची जी सिस्टीम आहे त्याला आपण म्हणतो रिस्पायरेटरी सिस्टीम. रिस्पायरेटरी सिस्टम. ओके, सो लंग्स आहे, एअर पाईप आहे, विंड पाईप आहे, नोज आहे, नोस्ट्रिल्स आहेत. हे सगळं एकत्र आल्या की त्याच्यापासून काय तयार होतं, एक रिस्पायरेटरी सिस्टीम तयार होते. सो जस्ट लुक, सपोज दिस इज अ नोज. ओके, सो इथून ही काय जाते, एक आपली विंड पाईप आहे. दिस इज अ विंड पाईप. ओके, आफ्टर दॅट देर इज अ बायफर्गेशन ऑफ दिस विंड पाईप. देर इज अ left lung and right lung. Okay, this is left lung and this is right lung. Okay, so ह्याच्यामध्ये फर्दरली आपण जर गेलो तर ह्याच्यामध्ये ब्रँचिओलस वगैरे आहेत ते आपल्याला पुढे बघायचं आहे, रिस्पायरेटरी सिस्टीम्समध्ये बघायचं आहे. सो ह्याचे सगळे ऑर्गन्स एकत्र आले की देन देर इज अ फॉर्मेशन ऑफ ए ऑर्गन सिस्टीम. आणि आफ्टर दॅट डिफरंट ऑर्गन सिस्टीम्स जर कंबाईन झाल्या तर त्याच्यापासून आपली बॉडी फॉर्मेशन होत असते. आता कोणकोणत्या ऑर्गन सिस्टीम्स आहेत? फर्स्ट ऑफ ऑल रिस्पायरेटरी सिस्टीम आहे, सर्क्युलेटरी सिस्टीम आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, त्याच्यानंतर एक्सक्रीशन सिस्टीम आहे, ह्युमन स्केलेटन आहे.
ओके. सो देर आर डिफरंट थिंग्स. ओके. सो आजच्यासाठी एवढंच. उद्या आपण पुढचा भाग बघूया.